राज्यभरात मुसळधार पावसाचा धुमाकूळ। परभणीच्या जिंतूरसह जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। लातूर, हिंगोली, जालना, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये नदी नाले प्रवाहित, तर अमरावती शहरात दुकानांसह रुग्णालयातही पाणी शिरलं। मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरूच। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली। कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका परिसरातील रस्ते जलमय। अनेक भागात गुडघाभर पाणी। वाहन चालकांची तारांबळ। जोरदार पावसामुळे दादर, ठाणे, वसई, विरारमध्ये अनेक भागात झाडांची पडझड। वाहनांचं मोठं नुकसान। विक्रोळीत संरक्षक भिंत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता। मुंबईसह पालघरला रेड, तर रायगड, सिंधुदुर्ग, साताऱ्याला येलो अलर्ट। पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा। मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या। पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून घटना। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानचा प्रकार। आरोपीला कुर्ल्यातून अटक। राज्यात बहुतांश भागात स्मार्ट मीटर लागले। गुजरातनंतर महाराष्ट्रात विजेचं बिल कमी। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज ठाकरे यांनी आपल्या नातचं ऍडमिशन बालमोहन मंदिरमध्ये करावं, मग आमच्यावर बोलावं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरील टीकेनंतर अमित साटम यांचं प्रत्युत्तर। नियमानुसार न चालणाऱ्यांनी व्यवसाय बंद करा। अन्नपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांना तुकाराम मुंढेंचा इशारा। हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत ठेवण्याचे आदेश। उद्यापासून एफडीएकडून विशेष तपासणी मोहीम। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केले। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभेतील दाव्यानं खळबळ, तर याबाबत काहीही माहिती नाही। तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण।